मंडळी, तुम्हा आम्हाला किंबहुना मुंबईकरांना भाडं नाकारणाऱ्या टॅक्सी चालकांचा अनुभव हा काही नवा नाही. घाईच्या वेळी, रणरणत्या उन्हात किंवा अगदी पाऊस पाण्यात कोणतंही कारण न देता टॅक्सी चालक भाडं नाकारतात. 80 वर्षांच्या एका वयोवृद्ध महिलेसोबत सोमवारी असाच प्रकार घडला. खरं तर त्यांना बाबुलनाथहून महालक्ष्मीलाच जायचं होतं, पण एकही टॅक्सी चालक काही थांबायला तयार होईना. त्यावेळी तिथून जाणारे वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रनील कांत सोनुने यांनी हा सारा प्रकार पाहिला. त्यांच्या सारी गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी आजीबाईंना पाहून आपली दुचाकी ही बाजूला थांबवली. त्यांना धीर दिला आणि लगेचच एक टॅक्सी थांबवली आणि त्यांना ती टॅक्सी मिळवून दिली. काठी घेऊन चालणाऱ्या या आजीबाईंना टॅक्सीपर्यंत सोडतानाचा कॉन्स्टेबल सोनूने यांचा व्हिडिओ एका पादचाऱ्यानं आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो सोशल मीडियावर शेअर केला. साहजिकच त्या व्हिडिओला सर्वसामान्यांनी मोठा प्रतिसाद दिला. मुंबई पोलिसांनीही त्या व्हिडिओची दखल घेतली आणि वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी स्वतः कॉन्स्टेबल चंद्रनील कांत सोनुने यांना प्रशस्तीपत्रक देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.